चंद्रहार पाटील पराभव विसरून कामाला लागले। सांगलीत विधानसभेच्या 2 जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सांगितली। सांगली लोकसभा निवडणुकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली 2 विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाचे उमेदवार असतील असं म्हटलंय। सांगली जिल्ह्यात विधानसभा लढण्यावरून महाविकास आघाडीतील तिढा वाढणार की सामंजस्याने मार्ग काढला जाणार हे पाहावं लागणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किती जागा लढवणार याबाबत भाष्य केलं होतं। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील 2 विधानसभा जागा लढवण्याचे संकेत दिले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये 2 विधानसभा जागा लढवणार असल्याचं लोकसभा लढवणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे। खानापूर, आटपाडी आणि मिरज या 2 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले। लोकसभेत शिवसेना पक्षाबरोबरच महाविकास आघाडीशी काँग्रेस राष्ट्रवादीने गद्दारी केली। त्याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनानं काँग्रेस राष्ट्रवादीला माफ देखील केलं होतं। भविष्यात जर त्या पद्धतीने प्रयत्न झाला तर याची किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला। शिवसेना पक्षाच्या 2 मूळच्या जागा आहेत। खानापूर, आटपाडी आणि मिरज मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं चंद्रहार पाटील म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रचार सभा घेतल्या। शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरले, पण सांगलीत असं चित्र पाहायला मिळालं नाही। काँग्रेसचे नेते प्रचारात उतरले नाही। शरद पवार यांची सभा झाली, पण मतांमध्ये त्याचा परिणाम दिसला नाही असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पूर्वीच्या 2 जागा शिवसेना पक्षाच्या आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष लढवणार आहेत। त्यामधली पहिली जागा खानापूर, आटपाडी असेल आणि दुसरी मिरज। ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष आमचा ही जागा लढवणार आहे। आणि जो लोकसभेच्या वेळेस जी गद्दारी महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी शिवसेनेबरोबर केलेली आहे, ती जर भविष्यात विधानसभेला जर केली तर येणाऱ्या काळामध्ये ह्याची किंमत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। आता या ठिकाणी राष्ट्रवादी असेल 3 जागा आहेत, काँग्रेसच्या 3 जागा आहेत, मात्र काँग्रेसनं 5 जागांवर दावा सांगितला आहे विश्वजित कदमांनी, तर जयंत पाटलांनी 4 जागांवर दावा सांगितला आहे। मुळात 8 मतदारसंघ आहेत। मुळातच 8 मतदारसंघ असताना ह्या दोघांची बेरीज घेतली तर 9-10 पर्यंत जाते। पण जे आमच्या 2 हक्काच्या जागा आहेत, त्याच हक्काच्या जागा आम्ही आज सकाळीच माझं पक्षश्रेष्ठींच्या बरोबर बोलणं झालेलं आहे आणि ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि त्या जागा 100% आम्ही लढवणार। आणि येणाऱ्या काळामध्ये जी लोकसभेला जे तुम्ही ज्या पद्धतीने गद्दारी केली, ती गद्दारी जर भविष्यात केली तर आज आपण विचार केला तर आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे उद्धव साहेबांनी प्रामाणिकपणे संपूर्ण महाविकास आघाडीचा प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, आज काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदारांवर त्यांची संख्या गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदारांचे 8 खासदार झालेले आहेत। हे सर्व श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना जाते। त्यांनी प्रामाणिकाने कष्ट करून ह्या जागा विजयी होण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्यांच्याच उमेदवाराला आज सांगलीमध्ये ह्याच 2 पक्षांना गद्दारी करून हरवण्याचा प्रयत्न केला। पण मोठ्या मनाने उद्धव साहेबांनी ह्या सर्व गोष्टी त्या 2 ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।